नमस्कार मित्रांनो, विनिंग वेव चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. स्पेलिंग एररचा हा तिसरा क्रमांकाचा व्हिडिओ असून आपण स्पेलिंग एरर संदर्भात जे काही SSC MTS परीक्षेत प्रश्न आलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करत आहोत. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आपण स्टेप बाय स्टेप. यामध्ये 8च प्रश्न आहेत जेवढे 2023 या साली SSC MTS परीक्षेत विचारण्यात आले होते, म्हणजे शिफ्ट वेगवेगळ्या त्यापैकी करेक्ट स्पेलिंगचे एवढे प्रश्न आलेले आहेत. टोटल 28 ते 30 प्रश्न आहेत ते. तर चला मग ह्या प्रश्नामध्ये कोणतं मिसस्पेल्ड आहे किंवा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे ते पाहूया. प्रश्न आहे सिलेक्ट इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर यामध्ये जो इन्शुरन्स आहे तो बरोबर आहे. त्यानंतर मिसचिवस जे आहे ते पण बरोबर आहे. इनएक्सप्रेसिबल ते पण बरोबर आहे. आता ॲसॅसिनचं जे आहे स्पेलिंग ते चुकलेलं आहे आणि त्याचं जे करेक्ट स्पेलिंग आहे ASSASSIN ॲसॅसिन अशा प्रकारे आहे. ॲसॅसिन याचा अर्थ खुनी किंवा हत्यारा अशा प्रकारे होतो. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. यामध्ये लिजंड्रीची स्पेलिंग चुकलेली आहे. लिजंड्रीची करेक्ट स्पेलिंग आहे LEGNDRY लिजेंड्री अशा प्रकारचं स्पेलिंग आहे. लिजेंड्रीचा अर्थ होतो पौराणिक. पौराणिक अशा प्रकारचा अर्थ होतो. ओव्हरवेल्मिंग म्हणजे खूप आनंद, खूप आनंद होणे किंवा एक्सेसिव्ह आनंद होणे. होलनेस म्हणजे संपूर्ण. इन्क्लुझिव्ह म्हणजे गृहीत धरून किंवा मराठीत स्पेसिफिक मला सांगता येणार नाही, पण इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह असे दोन प्रकार असतात. एखादी किंमत सांगत असताना तुम्हाला इन्क्लुझिव्ह असं म्हणतात. इन्क्लुडिंग, इन्क्लुझिव्ह, एक्सक्लुझिव्ह अशा प्रकारे उच्चार केला जातो. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर यापैकी आता कोणता शब्द असा आहे की त्याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेले आहे. तर मित्रांनो, हे जे प्रश्न असतात त्यामध्ये ना ते कुठंतरी डबल एस असेल तर एस देणे, कुठं एच्या जागी ई देणे किंवा ई असेल तर ए देणे, सिंगल टी असेल तर कुठं तर डबल टी देणे, बरोबर. पुन्हा असे काहीतरी मेजॉरिटी त्यामध्ये दिसून आलेले आहेत माझ्या जेवढा अभ्यास करण्यात आलेला आहे. तर यामध्ये ना इम्पॉर्टंट तर तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. फ्रेंडची स्पेलिंग माहीत आहे, रिदमची स्पेलिंग माहीत आहे, बरोबर. रिदमची बरोबर आहे. आता मेंटेनन्समध्ये काय केलेलं आहे त्यांनी, एक गडबड केलेली आहे. MAIN बरोबर आहे. टी. आता या ठिकाणी जी ए आहे ना, याच्या जागी ई पाहिजे होतं आणि बाकी सगळं त्यांनी जशाला तसं ठेवलेलं आहे. मेंटेनन्स बरोबर आहे. परत एकदा मी तुम्हाला स्पेलिंग लिहून दाखवतो. मेंटेनन्सची स्पेलिंग बघा, मेंटेनन्स. फक्त ई जे आहे त्या ठिकाणी ए टाकलेलं आहे म्हणून ही स्पेलिंग चुकीचं आहे. पुढचं आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड शोधायचं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये कोणता इनकरेक्ट स्पेल्ड आहे ते तुम्हाला बघायचं आहे. आता काही वेळेस तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील मुलांना ना हे शब्दच माहीत नसेल, बरोबर. कारण आपलं वाचन कमी असल्यामुळं हे शब्द जे आहे ते आपल्याला अवघड जातं. ॲक्च्युअलमध्ये तसं अवघड शब्द नाही. हिची स्पेलिंग बरोबर आहे, परंतु बरेच मुलं इथं स्टिक करून येतात, बरोबर. तर हिची स्पेलिंग बरोबर आहे. सुशील किंवा शूर अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. सुशील किंवा शूर अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. एक्सपोज म्हणजे एखाद्याला एक्सपोज करणे अशा प्रकारे आपण म्हणतो. आता ही कन्व्हिक्ट जी आहे, कन्व्हिक्ट पण शब्द तुमच्या वाचण्यात आला असेल, त्याचं उच्चार पण बरोबर आहे आणि स्पेलिंग पण बरोबर आहे. कन्व्हिक्ट उच्चार तुम्हाला नेहमी येते. कन्व्हिक्ट कोण आहे, कन्व्हिक्ट गुन्हेगार कोण आहे, दोषी कोण आहे, हे कोर्टाचा ज्यावेळेस वापर करतो त्यावेळेस वापरतात. आता पुढे जो शब्द आहे तो जो आहे कन्फेस. कन्फेसमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक चूक केलेली आहे. बारीक लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, नाहीतर येणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, बऱ्याच वेळेस काय केलं आहे, जिथं सिंगल एस आहे तिथं मुद्दाम डबल एस टाकलेलं आहे, जिथं टी आहे तिथं मुद्दाम डबल टी टाकलेलं आहे, जिथं एफ असेल तिथं मुद्दाम डबल एफ टाकलेलं आहे. असल्या त्याने चुका केलेल्या आहेत, त्या आपल्याला लक्षात यावं म्हणून.
आपल्याला लक्षात येऊ नये म्हणून किंवा आपण चुकावं म्हणून. तर कन्फेसची जी करेक्ट स्पेलिंग आहे ती आहे CONFESS. इथं मुद्दाम त्याने डबल F दिलेला आहे. कन्फेस म्हणजे प्रायश्चित करणे किंवा आपला चूक मान्य करणे, गुन्हा मान्य करणे याचा अर्थ होतो कन्फेस. पुढचा प्रश्न आहे, parts of the following sentence have been underlined and given as options. Select the option that contains a misspelled word. अ पियानो तुम्हाला ही चार म्हणजे अंडरलाईन केलेले आहे, त्यापैकी एक शब्द जे आहे ते मिसस्पेल्ट झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यापैकी कोणतं मिसस्पेल्ट झालेलं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर अ पियानोची स्पेलिंग बरोबर आहे. पियानोची स्पेलिंग बरोबर आहे. टीचर डिस्क्राइब्ड अँड इंटरेस्टिंगची पण स्पेलिंग बरोबर आहे. पुढे जे आहे एनकाउंटरची स्पेलिंग मात्र ती चुकलेली आहे. तर एनकाउंटरची स्पेलिंग काय पाहिजे होती ती बघा, ENCOUNTER, एनकाउंटर अशा प्रकारे तिची स्पेलिंग पाहिजे होती. आणि ते स्पेलिंग त्यांनी काय केलेलं आहे, ईच्या जागी परत ए टाकलेलं आहे. ईच्या जागी परत काय टाकलेलं आहे, ए टाकलेलं आहे. एन्काउंटर करणे तुम्ही नेहमी वाचता, परंतु जे आहे ते आपले स्पेलिंग चुकतं. मग परत लक्षात असू द्या एन्काउंटरची स्पेलिंग आणि इन्क्वायरची स्पेलिंग पण बरोबर आहे. त्यामुळे उत्तर आपलं जे उत्तर पर्याय क्रमांक 4 जे आहे ती इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. पुढचा जो प्रश्न आहे, parts of the following sentence have been underlined and given as option. Select the options that contains a misspelled word. आता हे परत दिले मागच्या वेळेस सारखंच आहे. द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट डिस्टिंग्युशेस म्हणजे तफावत करणे, हिची स्पेलिंग बरोबर आहे बरं का, कन्फ्यूज होऊ नका. दोज ऑफ अस हू सक्सीड, आता ही सक्सीडची स्पेलिंग चुकलेली आहे बघा. सक्सीडची स्पेलिंग काय, जिथं डबल ई पाहिजे तिथं त्यांनी मुद्दाम काय टाकलेलं आहे, सिंगलच ई टाकलेलं आहे. अशा प्रकारे स्पेलिंग पाहिजे होती, परंतु त्यांनी काय केले आहेत, हे जी ई आहे ती काढून टाकल्यात आणि सिंगल ई ठेवलेत. वेंचर पण बरोबर आहे आणि ॲटिट्यूड पण बरोबर आहे. उत्तर जे आहे सक्सीड चुकलेलं आहे. सक्सीडची स्पेलिंग परत एकदा सांगतो, SUCCEED, सक्सीड. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. प्रिव्हेन्शन. आता इथं काय तुम्हाला चुकीचे 3 दिलेलं आहे, एक शोधायचं आहे. तर प्रिव्हेन्शन हे जे शब्द आहे अशा प्रकारची स्पेलिंग बरोबर आहे. उत्तर हे 2 पर्याय बरोबर आहे. पुढचं आहे बिहेवियर. त्यामध्ये बिहेवियर 3 नंबरचा जो पर्याय तो म्हणजे तुमची वागणूक, बिहेवियर कशी आहे, बिहेवियर पर्याय 3 उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, हे 8 प्रश्न संपलेले आहेत. SCC MTS हवालदार जी परीक्षा होती त्यामध्ये 2023 साली साधारणपणे 28 ते 30 प्रश्न आले होते. ते आपण 3 व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.